श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, रोजच्या पूजेत आपण कोणती आरती करावी याचा तुम्ही कधी विचार केलाय का? पहा, दररोज देवाची पूजा करणाऱ्या सर्व मातांच्या मनात हा प्रश्न असला पाहिजे की दैनंदिन पूजेत आपण कोणती आरती करावी, देवांना आपली उपासना स्वीकारावी म्हणून कोणत्या प्रकारची आरती करावी आणि पूजा करताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या छोट्या व्हिडिओमध्ये मिळतील. तर बघा, घरातील सासरे असलेल्या माता बहुतांश घरामध्ये पूजा करतात. म्हणजेच देवाला प्रसन्न करण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पहा. कारण कुठंतरी भक्त जर तुम्ही पूजेदरम्यान काही चुका करत असाल तर तुम्ही ही चूक देखील सुधारू शकता. दररोज त्यांच्या घरी देवाची पूजा करणारे आणि आरती करणारे सर्व लोक पहा, मग तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. पण बहुतेक वेळा हा सकाळी भगवंतांचं स्नान करतात आणि संध्याकाळी दिवा लावतात आणि आम्ही सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच आरती करतो. त्यामुळे प्रश्न उद्भवतो की पूजेदरम्यान आपण कोणत्या प्रकारची आरती करावी, जेणेकरून आपण सर्व देवी देवतांना प्रसन्न करू आणि आपल्या सर्व देवदेवतांचा आशीर्वादही मिळू शकतील. यामुळे दैनंदिन पूजेत आरती करणं आवश्यक आहे का आणि आरतीनंतर आपण कोणत्याही मंत्राचा जप करावा का? तर भक्तांना आधी कळू द्या की वेळेच्या अभावात कोणी आरती करावी. म्हणजे जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर उपासनेशिवाय दररोज कामावरून बाहेर पडणारा कुणीही नसेल, म्हणजेच प्रत्येकानं दररोज पूजा केलीच पाहिजे. म्हणून जे काही सकाळी कामासाठी जातात किंवा कामावर जाताना त्यांना पहा, त्यांनी आरती केलीच पाहिजे. पण आरती थोडी मोठी असते ज्यासाठी तुम्हाला वेळही लागू शकतो, परंतु पूजेच्या वेळी आरती करणं खूप चांगलं मानलं जातं. पण जर तुमच्याकडे आरतीसाठी वेळ नसेल तर नियम काय सांगतो त्याबद्दल आधी जाणून घेऊया. त्यानंतर बहिणीच्या घरात राहणाऱ्या मातांनी आपल्याला ओळख होईल. जर त्यांनी पूजा पठणात विशेष लक्ष दिलं तर पूजा पठणाच्या वेळी कोणती आरती त्यांच्यासाठी चांगली बांधली जाईल याबद्दल आपण जाणून घेऊ. त्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर कामावर आणि नोकरीवर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी जाण्याची काही सक्ती आहे का ते पहा. सकाळी कोणत्याही नोकरीसाठी किंवा कामासाठी सर्व महिलांना जावं लागतं आणि पुरुषांनाही जावं लागतं. तर प्रश्न असा येतो की आपण घाईत देवाची पूजा करतो, पण घाईत असल्यामुळे आपण आरती गाऊ शकत नाही, म्हणजेच ते आरती करू शकत नाही. पण आपण इथं रोज तेच करतो, आरती काढून टाकली जाते. तर आपण इथं बरोबर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला काही व्यक्ती आहे का आणि तुम्हाला तुमच्या घाईघाईनं तुमच्या कामासाठी निघावं लागेल का ते पहा. दररोज तुम्हाला लवकर उठावं लागेल तर एक गोष्ट तुम्ही करू शकता, जेव्हा तुम्ही देवाला स्नान इत्यादी द्याल तेव्हा त्यांचे कपडे घाला, फुले अर्पण करा. यानंतर आरतीही करायला हवीच. मग जर तुम्ही ती आरती गात नसाल तरी तुम्ही गाण्याशिवाय गाऊ शकता. काही नियम देखील आहेत ज्याद्वारे तुम्ही आरती करावी. आता पहा, ही आरती दिवा लावून किंवा कापूर पेटवून देखील केली जाते. त्यामुळे तुम्ही ते तुम्हाला हवे ते करू शकता. पण गाईच्या शुद्ध देशी तुपानं पेटवलेला दिवा आणि त्याची आरती केल्यास तो खूप शुभ मानला जातो. आणि जर तूप शुद्ध नसेल तर तुम्ही तेलाचा किंवा दिवाही लावून वापर करू शकता. ही आरती तुम्ही कापूर देखील सहज करू शकता, पण तुम्ही आरती केल्याशिवाय देवाची पूजा करू नये, कारण केल्यानं तुमची उपासना स्वीकारली जात नाही. यामुळे तुम्हाला आरती म्हणताना करावी लागेल. त्यामुळे ही आरती करण्यासाठी तुम्हाला ही आरती तुमच्या पूजेच्या थाळीतून किंवा तुम्ही पेटवलेल्या दिव्यांपासून करावी लागेल. यामुळे भक्त सर्वप्रथम तुम्ही पेटलेला दिवा पहा, जो उपासनेची थाळी होती, तुम्हाला ते देवासमोर 7 वेळा फिरवावं लागेल. म्हणून आपण सर्व देवांची पूजा केली पाहिजे. जर आपण आरती न स्वीकारता आरती करत आहोत तर देवही आपली पूजा स्वीकारतो. म्हणून जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल, तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल, तर आरती न गाता तुम्ही त्या पूजेची थाळी देवासमोर फिरवला पाहिजे. म्हणून तुम्ही त्या पूजेच्या किंवा दिव्याच्या थाळीतून किमान 7 वेळा देवाची आरती काढली पाहिजे. म्हणून आरती जर न गाता तुम्हाला भगवंतांच्या नावाचं ध्यान करताना जप करायचा असेल तर तुम्हाला एखादा मंत्र मिळाला जो तुमचा प्रिय देव आहे, तर तुम्ही त्यांच्या मनात त्याच्या मंत्राचा जप देखील करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची आरती करू शकता. ज्यामुळे भक्तांना आरती करता येत नाही त्यांनी भगवंतांसमोर किमान 5 किंवा 7 वेळा दिवा फिरवावा आणि तुमची आरती होताच तुम्ही तीच आरती देवाला द्यावी. मग तो दिवा देवासमोर ठेवावा आणि ती आरती स्वतःही करावी. मग कामावर तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे सकाळी जे लवकर जातात त्यांना लवकर उठावं लागतं. तुम्हाला एखाद्या कामासाठी जायचं असेल आणि त्यानंतर तुम्ही सकाळी देवाची पूजा करू शकता आणि आरती करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे देवाची आरती गाण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही त्याच प्रकारे सतत आरती करावी. असं केल्यानंतर देव तुमची दैनंदिन उपासना नक्की स्वीकारेल. यात भक्त रोजच्या पूजेकरता आरती करावी याबद्दल बोलतात. या आरतीमुळे चष्मी देव तुमच्यावर प्रसन्न होतो. म्हणून जर कोणत्याही माता आहेत ज्यांना अशी आरती करायची आहे तर कोणीतरी आहे ज्याला आपण अशी आरती करावी अशी इच्छा असते,
जेणेकरून सर्व देव आमच्यावर प्रसन्न होतील. हीच ती आरती आहे जी तुम्ही दररोजच्या आरतीमध्ये गायली पाहिजे. म्हणजेच ओम जय जगदीश हरे आरती. आणि ही आरती गाताना तुम्ही सर्व देवतांची पूजा केली पाहिजे आणि त्यानंतर सर्व देव तुमच्यावर प्रसन्न होतील. पण जर तुम्हाला ही आरती करायची नसेल तर तुमचा सर्वात प्रिय देव, मग तो भगवान शिव असो, भगवान राम असो किंवा मग कृष्ण असो, लाडू गोपाल असो, मग ते भगवान हनुमान असो, तुमचा सर्वात प्रिय देव तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात पूजा आरतीमध्ये दररोजच्या त्या आरती गाऊ शकता. आणि आरती गाताना तुम्ही तुमच्या घरात ठेवलेल्या सर्व देवांची आरती काढू शकता. सकाळच्या पूजेतील काही नियम, कोणतीही अडचण नाही. हाच नियम संध्याकाळी लागू होतो. जर तुम्हाला संध्याकाळी आरती करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील गाऊ शकता. पण जर तुम्हाला संध्याकाळी पूजा आरती गाण्याची इच्छा होत नसेल तर आम्ही तुम्हाला सकाळी जास्त जाणवतो आरती गाण्यासाठी, तर ती तुम्हाला संध्याकाळी आवडत नसेल तर तुम्ही संध्याकाळी आरती न गाता देवाची आरती करू शकता. तुम्ही 5 ते 7 वेळा देवाची आरती करू शकता आणि संध्याकाळी देवाची आरती काढू शकता. पण जर तुम्हाला संध्याकाळी ही आरती करायची असेल तर ती चांगली गोष्ट आहे. दिवा लावताना तुमच्याकडे असलेल्या आरतीच्या थाळीतून देवाची आरती काढून तुम्ही आरती गाऊ शकता. तर भक्त, आता आम्हाला आशा आहे की दैनंदिन पूजा आपण कोणती आरती करावी या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना मिळालं असेल. आता ज्या भक्तांच्या मनात आहे की त्यांना सर्व देवतांची आरती करायची आहे तर ते ओम जय जगदीश हरे ही आरती करू शकता, ज्यामध्ये सर्व देवतांचं नाव येईल. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जितक्या देवतांची आरती करू शकता, परंतु जोपर्यंत आरती गायली जाईल तोपर्यंत तुमच्या घराची घंटा वाजत असेल आणि जोपर्यंत तुमच्या आरतीची थाळी देखील प्रभू समोर सरकली असेल, हा उपासनेचा नियम आहे. आता भक्तांनी हे काम केलंय की आम्ही पूजा आरती केली, यामध्ये त्यांनी आरती केली आणि स्वतः देवाला आरती केली आणि स्वतः आरती केली. त्यानंतर दैनंदिन उपासनेत आपण कोणत्या मंत्राचा जप केला पाहिजे जेणेकरून देव आपल्यावर प्रसन्न होईल. तर भक्तांनो पहा, तुम्ही लोक दररोज पूजा करा. त्यानंतर अनेक लोक आहेत जे मंत्रांचा जप करतात. तर मग आपण कोणत्या मंत्राचा जप करावा? तर पहा, इथंही तीच गोष्ट येते की जे लोक तुमचे देव आहेत ते तुमचे सर्व आवडते देव आहेत, तुम्हाला सर्वात प्रिय आहेत. मग त्या देवांपैकी कोणीही एक मंत्र देऊन तुम्ही त्या मंत्राचा जप केला पाहिजे, जो आरतीनंतरची दैनंदिन पूजा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही त्या मंत्राचा 1-2दा किंवा 5 ते 10 वेळा देखील जप करू शकता. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही त्या मंत्रांच्या 108 माळा कराल. हे खूप चांगलं आहे. यामुळे भाविकांना इथं केवळ 108 हार घालावे लागतात. उदाहरणार्थ, भगवान शिव आपल्याला खूप प्रिय आहेत. आम्ही भगवान शिवाची पूजा करतो म्हणून आपण स्वतः ओम नमः शिवाय भगवान शिवाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकतो. जर आपल्याला भगवान कृष्ण आवडत असतील तर आपण त्यांच्या एका मंत्राचा जप करू शकतो. दररोज मंत्र सारखाच असावा, मंत्र तुम्ही बदलू नये. त्यामुळं पूजा आरती केल्यानंतर तुम्ही मंत्रांचा जपही करू शकता. तुम्ही फक्त सर्वात तुम्हाला प्रिय असलेल्या हिंदू देवांच्या मंत्राचा जप करू शकता. हिंदू धर्मात पूजा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणं नाही. पूजा म्हणजे देवाशी जोडलेली भावना, श्रद्धा आणि समर्पण. आणि या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आरती. आरती ही केवळ गाणी नसतात, तर ती देवाप्रती आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्या घरात रोज भक्तिभावानं आरती होते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळ मिळत नाही. काही लोक सकाळी लवकर कामावर जातात, काही महिलांना घरातील जबाबदारी असतात, काही मुलांना शाळेत पाठवायचं असतं आणि मग पूजा घाईघाईत होते, आरती राहून जाते आणि मग नंतर अपराधीपणा येतो, माझ्याकडून चूक तर झाली नाही ना. मित्रांनो, देव भावना पाहतो, वेळ नाही. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर अगदी 2 मिनिटांची पूजा देखील देव स्वीकारतो. पण काही नियम पाळले तर त्यांचं पुण्य अनेक पटींनी वाढतं. सर्वात आधी जाणून घेऊया की रोजच्या पूजेत आरती करणं आवश्यक आहे का? तर मित्रांनो, हो, शास्त्रानुसार पूजा पूर्ण झाल्यावर आरती करणं अत्यंत आवश्यक मानलं गेलंय. कारण आरती म्हणजे देवाला प्रकाश अर्पण करणे आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. जेव्हा आपण घरासमोर देवासमोर दिवा फिरवतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं. म्हणूनच पूजा केल्यानंतर आरती नक्की करावी. आता अनेक जण विचारतात की आरती पाठ नाही किंवा वेळ नसतो तर काय करावे? मित्रांनो, अशा वेळी तुम्ही फक्त दिवा किंवा कापूर घेऊन देवासमोर किंवा 7 वेळा फिरवू शकता. मनात देवाचं नाव घ्या आणि भक्तिभावानंच नमस्कार करा. इतकं गेलं तरी देव तुमची पूजा स्वीकारतात, कारण देवाला तुमची भाषा लागत नाही, तुमचं मन लागत नाही. आता प्रश्न येतो की आरतीसाठी कोणता दिवा वापरावा? तर सर्वात शुभ मानला जातो तो गाईच्या तुपाचा दिवा. गाईच्या तुपामध्ये सात्विक ऊर्जा असते असं मानलं जातं, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण जर तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. काही लोक कापूर वापरतात, तेही शुभ मानलं जातं, कारण कापूर पूर्णपणे जळून जातो. त्याप्रमाणे आपला अहंकारही देवापुढे नष्ट व्हावा असा त्यामागचा अर्थ असतो.
पूजा करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, देवघर आणि पूजा थाळी स्वच्छ असावी, कारण स्वच्छतेमध्येच देवत्व असते. ज्या घरात देवघर स्वच्छ असतं त्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो असं म्हटलं जातं. आता जाणून घेऊया की रोज कोणती आरती करावी. तर मित्रांनो, तुम्हाला सर्व देवतांची एकत्र आरती करायची असेल तर ओम जय जगदीश हरे ही आरती सर्वात उत्तम मानली जाते. ही आरती जवळपास प्रत्येक देवतेला अर्पण केली जाऊ शकते आणि म्हणूनच अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ हीच आरती केली जाते. पण जर तुमचे एखाद्या विशिष्ट देवावर विशेष प्रेम असेल, भगवान शिव, श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती बाप्पा, देवी माता किंवा हनुमानजी, तर तुम्ही त्या देवतेची आरती देखील करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही शिवभक्त असाल तर लवलवती विक्राळा किंवा ओम जय शिव ओंकारा ही आरती करू शकता. जर तुम्ही गणपतीची पूजा करत असाल तर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणू शकता. भगवान कृष्णासाठी यशोमती मैया से बोले नंदलाला किंवा आरती कुंज बिहारी की म्हणू शकता. हनुमान भक्त आरती की जय म्हणजे जय हनुमान लला की म्हणू शकता. देवाने सगळे वेळ वेगळे असले तरी भावना एकच असते. भक्ती म्हणून कोणतीही आरती भक्ती भावाने केली तर ती नक्कीच फलदायी ठरते. आता अनेक माता विचारतात की आरती करताना घंटा वाजवावी का? तर हो मित्रांनो, घंटेचा आवाज अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की घंटानादामुळे वातावरणातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि मन एकाग्र होते. देवतांचे लक्ष आपल्या पूजेकडे आकर्षित होते. म्हणून आरती करताना शक्य असल्यास घंटा जरूर वापरा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या ASA मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.